बेलगाम DCC बँक हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे. आणि आता आपलं DCC बँक पूर्वी मार्च अखेरला 6,087 कोटी डिपॉझिट होतं. आणि आपलं नवीन जे मंडळी आलं, सतीश जारकिहोळी आणि भालचंद्र जारकिहोळी नेतृत्वाखाली मी आणि राजीव कागी उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ येऊन आता 3 महिने झाला. 3 महिन्यात ते डिपॉझिट आपलं कमी झालं होतं म्हणत होतं इलेक्शन पिरियडमध्ये, ते आता 500 कोटीनं वाढलेलं आहेत. आणि असंच आम्ही शेतकऱ्यांना चांगलं स्कीम पण द्यायला लागले. नवीन 3 स्कीम आम्ही आता इंट्रोड्यूस करणार. 12 तारीखला आमचं बोर्ड मीटिंग आहे, त्याच्यामध्ये मंजूर करून 13 तारीखपर्यंत चालू होणार आहे. एक तर आपलं फॅक्ट सोसायटीचं सेक्रेटरी आणि सर्व स्टाफ त्यांचं कुटुंबाचं हेल्थ इन्शुरन्स 1 लाखासाठी आणि नॅचरल डेथसाठी 5 लाख आणि ॲक्सिडेंटल डेथसाठी 15 लाख असं मिळून 58% DCC बँक, 21% कामगार वर्ग आणि 21% सोसायटी असं भरून एक स्कीम. आणि सर्व नॉन ॲग्रिकल्चर लोन जे आता फॅक्ट सोसायटीतर्फे आम्ही 0% ॲग्रिकल्चर क्रॉप लोन देत आहोत, 3% ट्रॅक्टर आणि 3% पाईपलाईन लोन देतात. ह्याच्याऐवजीत आता कमर्शियल लोन आपण आपला शेतकरी दुसऱ्या बँकेला जाऊ नये, आपल्या बँकेतून मिळावं असं सोसायटीतर्फे. कारण जिल्ह्यामध्ये 1200 गावं असून आमचं 100 ब्रँच आहेत, ते सर्व गावाला जाऊ शकत नाही. म्हणून तेच आता फॅक्ट सोसायटी जे 1200 आहेत त्याच्यामध्ये 500 A आणि B ग्रेडमध्ये येतात. त्यांच्यातर्फे हे सर्व व्हेकल लोन्स, कार असू दे, मोटरसायकल असू दे आणि आपलं हाऊसिंग असू दे, सर्व लोन आपलं DCC बँकेचं काय इंटरेस्ट आहे त्याच इंटरेस्टमधून सर्व शेतकऱ्यांना फॅक्ट सोसायटीतर्फे द्यायचं एक करणं. आणि फॅक्ट सोसायटीचं डायरेक्टर आणि कामगार वर्ग त्यांनाच आपलं बँकेचं कर्ज रेट काय आहे त्याच्यामध्ये 1% सबसिडी द्यायचं पण विचार केलं आहे. अशा प्रकारचं 3 स्कीम लॉन्च करायला आले. आणि सर्वांना आपलं ॲग्रिकल्चर, नॉन ॲग्रिकल्चर लोन आता इथून पुढं सर्व फॅक्ट सोसायटीमधून आणि सर्व ब्रँचमधून द्यायचं एक संकल्प केलेला आहे. कारण ॲग्रिकल्चर लोन हायेस्ट आपल्या कर्नाटकमध्ये साधारणपणे 3700 कोटी आम्ही ॲग्रिकल्चर लोनच दिलेलं आहे. उरलेला साखर कारखाना असतील किंवा नॉन ॲग्रिकल्चर असेल ते लोन दिलेलं आहे. अशा प्रकारचं डेव्हलपमेंट चांगलं व्हायला आणि इथून पुढं डेव्हलपमेंट होत राहणार. थँक्यू. अपप्रचार फारसे लोक करतात. त्यांनी बाबा अधिकारमध्ये असताना काय केलेत काय नाही म्हणण्यापेक्षा बी आपला अधिकार आता आल्यामुळं हे बँक नीट चालणे असं अफवा पसरत असतात. पण तो अफवामध्ये काही हे एकसुद्धा काडीचं किंमत त्याच्यामध्ये खरं नाही आहे, सगळं खोटं आहे. कारण 1238 कोटी डिपॉझिट कमी झालं, आता 500 कोटी जास्त झालं आहेत. आणि लोन पण सगळ्याला कोण येईल ते नाबार्डचं नॉन